कोण आहेत राहुल नार्वेकर यावरती आपण एक नजर टाकूयात। शिवसेनेतून राजकीय प्रवासाला त्यांची सुरुवात झाली। राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत। 2014 साली राष्ट्रवादीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र 2014ला लोकसभेत त्यांचा पराभव झाला। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधान परिषदेवर गेले, तर 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2019ला भाजपतर्फे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि भाजपकडून माध्यम प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली। 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून दोन्ही सभागृहात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली। राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीमध्ये त्यांनी बाजू मांडली। 2024ला कुलाबा मतदारसंघातून पुन्हा एकदा ते विधानसभेत विजयी झालेत आणि 2024ला पुन्हा एकदा त्यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे। आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। यंदाच्या निवडणुकीत लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलंय, त्यामुळे विनाकारण भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आकडेवारी सांगत त्यांनी पवारांच्या आरोपांचं खंडन केलं। महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा। बंडाऱ्याचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील। दोन्ही निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात असं आव्हान नवनीत राणांनी खासदार बळवंत वानखेडेंना दिलं। इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या प्रतिकृतीची घोड्यावरनं मिरवणूक काढण्यात आली। मार्कडवाडीमध्ये ईव्हीएमला विरोध होत असताना ईव्हीएमच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली। मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना ईव्हीएमवर शंका असेल तर त्यांनी न्यायालयात जावं, पण त्यांना मतदान घेण्याचा अधिकार नाही असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं। तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 12 तारखेला नागपुरात जाणार आहेत, तर भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून नागपूर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, परंतु सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत। 1998 पासून शिपाई पदाची भरती केली नसल्यामुळे नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांची कमतरता भासेल अशी माहिती मिळाली आहे। विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घर विकण्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय। म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्यामुळे या घरांना वाली कोण हा प्रश्न आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरं परत केली आहेत, मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडानं अनामत रक्कम परत केलेली नाही। दरम्यान लेखा विभागाने या संदर्भातील फाईल तांत्रिक कारण देत परत मिळकत विभागाकडे पाठवलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मुंबई बाहेरील आणि महाराष्ट्राबाहेरील रुग्णांकडून शुल्क वसुली करण्याचा विचार पालिकेने केला होता, मात्र राजकीय विरोधामुळेच हा विचार आता बारगळण्यात जमाय। त्यामुळे पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आंतरराष्ट्रीय उड्डाणांची चर्चा होत असताना धावपट्टीसाठीची भूसंपादन प्रक्रिया 734 कोटींची तरतूद होऊन सुद्धा कागदावरतीच आहे। नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे। गेल्या वर्षी शासनानं भूसंपादनासोबतच इतर घटकांसाठी तरतूद केली, परंतु अजूनही विस्तारीकरणास चालना मिळालेली नाही।